या प्रक्रियेमध्ये आपल्याला काही वाटा काही भागामध्ये मिळत होता, कारण त्यावेळेस ब्रिटिशांनी क्षेत्रबंधनं लावली. तुम्ही ठराविक क्षेत्रापुरतं त्या लोकांना त्या सुविधा दिल्या जात होत्या. त्याच्यामुळे हे आरक्षण पूर्वीपासून म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरपासून. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यानंतर राज्यघटना लिहिली, ती अंमलात आली आणि राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी SC आणि ST या दोन प्रवर्ग बनवले आणि दोन वेगवेगळ्या म्हणजे एक जमातीचं आणि एक जातीचं असं रिझर्वेशन केलं आणि त्यानुसार त्यांना त्या प्रतिनिधित्व मिळालं. थोडंसं तो विषय नंतर डिस्कस करू, पण माझा मूळ मुद्दा असा आहे की 1950ला रिझर्वेशन मिळालं. त्यावेळेस महाराष्ट्र नावाचं राज्य नव्हतं, त्यावेळेस बॉम्बे प्रांत नावाचं राज्य होतं आणि या बॉम्बे प्रांतामध्ये आत्ताचा कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग अशी ही राज्य एकवटलेली होती या बॉम्बे प्रांतामध्ये. आणि त्या बॉम्बे प्रांतातल्या बेडर या जातीला त्यावेळी SCचं आरक्षण दिलं होतं आणि बिल्ला असेल, नायका असेल, बारडा असेल, ह्या ज्या नायका समुदायातल्या जाती त्यांना STचं आरक्षण दिलं होतं. आणि त्या समुदायामधले वाल्मिकी असतील, नाईक असतील, रामोशी असतील, तलवार असतील, पारवारी असतील, यांना काही क्षेत्रामध्ये SCचे दाखले दिलेले होते, SCचे फॅसिलिटी दिल्या होत्या. तर काही फॅसिलिटीमध्ये त्यांना बॅकवर्ड क्लासचं फॅसिलिटी दिल्या जात होतं आणि ती जोपर्यंत महाराष्ट्राची निर्मिती होत नव्हती तोपर्यंत चालू होती. आणि 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळेस थाडे कमिशन बसलं. थाडे कमिशननी काही रिकमेंड केलं काही जातींविषयी आणि ते नंतर आपल्याला विजेचं आरक्षण लागले. बहुतेक अभ्यासाचा भाग मी उजळता तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यातला डीपली अभ्यास करावा आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या काही जाणकार लोकांना त्याची जाणीव व्हावी लागली की आपल्याला ऍक्च्युली काय कुठल्या प्रकारचं आरक्षण आहे. आणि त्यांनी नाना प्रकारे त्या कलेक्टर ऑफिसला जाऊन आपापले सोर्सेस तयार करून त्या रिझर्वेशनचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही जणांना ते आपली सर्टिफिकेट मिळाली, ते आजही फायदा घेतात. पण मुळातच हा गरीब समाज होता, अज्ञानी होता, दबलेला होता, पिसलेला होता. त्याच्यामुळं आणि त्या प्रक्रियेपासून अलिप्त होता. तो कुणीही त्या प्रक्रियेमध्ये गेलेला नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस हे SC STचं काय अमेंडमेंट व्हायच्या त्यावेळेस हा समाज कधीच जात नव्हता. 76ला अमेंडमेंट झालं आणि क्षेत्रबंधन उठलं, कारण महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. क्षेत्रबंधन उठल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर बेडर या जातीला SC मध्ये रिझर्वेशन मिळालं. वास्तविक पाहता त्याच वेळेस बेडरची जी सबकास्ट आहे बेरड आणि बेरडचा जी दुसरी कोट जाते ते रामोशी यांना त्या प्रक्रियेमध्ये आणून अनुसूचित जातीचं आरक्षण मिळणं आवश्यक होतं. म्हणजे ते कायद्याने बंधनकारक आहे किंवा आपला त्याचा हक्क आहे, पण त्यावेळेसचा आपला अज्ञानीपणा किंवा त्यावेळेस कार्यरत असणाऱ्या संघटनांचं त्यावेळेस तेवढं प्रेशराईज तयार न झाल्यामुळे ते मिळालं नाही. नंतरच्या काळामध्ये विधवा वस्ती असतील, त्यांनी हा काही चर्चेचा आपल्या रामोशी समाजातल्या त्यावेळेच्या तत्कालीन नेत्यांबरोबर डिस्कस केलं आणि मग वसंतरावांचं नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांनी तो शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांना काही उत्तरं सुनीलनी सांगितलं असं 85 पर्यंत आली. त्यानंतरचा हा आरक्षणाचा काळ म्हणजे तसा तो टप्पा थांबलेला होता. एक रहिमतपूरला मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये प्राध्यापक वंटमोरी आले होते आणि त्यांनी तो आरक्षणाचा काही भाग आम्हाला समजून सांगितला. तोपर्यंत आम्हीही या सगळ्या विषयात अज्ञानी होतो. आणि मग सुनीलचं आणि माझं फोनवर त्या विषयावर डिस्कस झालं की बाबा असं असेल आणि हे जर प्रूफ असतील तर भविष्यामध्ये आपल्याला या आरक्षण लढाई आपण सहज लढू शकतो किंवा आपल्याला ते शक्य होऊ शकतं. म्हणून आम्ही ती सुरुवात केली. काही कागदपत्रांच्या आधारे आम्ही पवार साहेबांना भेटलो, पोपटरावांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यानंतर मी पृथ्वीराज चव्हाणांना हर्षवर्धनच्या मार्फत भेटलो, ते फाईल दिली, ते पार्टीकडे अभ्यासाला केली, पण त्याच्यावर कारवाई काही झाली नाही आणि तो विषय तसा चर्चेत राहिला. सातत्याने सुनील, मी, ते संतोष जाधव आहेत, संपतराव आहेत, किरण भाऊ आहे आणि त्याच्यावर अभ्यास करायचो आणि मार्गच आम्हाला सापडत नव्हता की नक्की काय करावं लागेल. आणि मध्यंतरी मग नव्याने मी वटपोरी सर, डॉक्टर पाटोळे, रत्नागिरीचे रत्ना नाईक आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिका आमची रिजेक्ट केली. आणि त्या रिजेक्ट करताना त्यांनी काही मला रेफरन्सेस दिले की बाबा या कारणामुळे तुमची रिजेक्ट होती. त्याच्यानंतर परत सुनील बरोबर आम्ही बसलो, चर्चा झाली
आणि त्या अभ्यासात आम्हाला काही निष्कर्षापर्यंत गेलो की कुठल्या पद्धतीने जावं लागेल. तर मुळातच रिझर्वेशन ही पहिली स्टेप आपण कोर्टाकडे न जाता सरकारने तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही असं जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. आणि अजून सरकारने तुम्हाला सांगितलेलं नाही की आम्ही तुम्हाला देतोय किंवा देत नाही. ही प्रोसेस करण्याचा भाग म्हणून पुन्हा नव्याने आपण आता राज्यपालांच्याकडे भेट घेऊन शासनाकडे मागणी करतोय. तुम्ही आम्हाला देणार आहे की नाही हे फक्त त्यांनी सांगावं. त्याच्यावर हक्क आहे का नाही तर 100% हक्क आहे. त्या हक्काची सगळी कागदपत्र आपल्याकडे आहे. एकंदर हा लढा आपल्याला उभा करत असताना काही धक्के खटखट, काही त्रुटी, काही आपल्याला जे लागणारे होतं ते गोष्टी आपण गोळा करत चालले. भविष्यामध्ये हे आरक्षण आपल्याला हे प्रशासकीय पातळीवर खूप मोठी लढाई लढावं लागणार आहे. आणि प्रशासकीय पातळीवर एकदा निर्णय झाला तो निर्णय करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. पण माझ्या माहितीनुसार आपली एवढी ताकद नाही की कोणी आपली दखल घेईल की रस्त्यावरच्या लढाईची अशी एवढी कुवत नाही. त्याच्यामुळं त्याच्यासाठी संघटन आवश्यक. म्हणून चर्चेतनं आमचं असं ठरलं होतं की ज्या महाराष्ट्रातल्या 20 संघटना आहेत ह्या संघटनांनी स्वतःची संघटना बळकट करावी. कारण आज मितीला महाराष्ट्रामध्ये एकही नेता असा नाहीये तर सगळं सोडून सगळ्या समाजाचं संघटन करू शकतो. पण हा सगळा समाज एका विषयासाठी संघटित होऊ शकतो इथपर्यंत आम्हाला अनालिसिस झालेले. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की विविध भागामध्ये ज्याच्या ज्या संघटना आहेत त्यांनी आपलं संघटन मजबूत करावं आणि हे मजबूत संघटन समाजाच्या हितासाठी वापरलं जावं. म्हणून जरा मला संघटन ह्या विषयावर काही गोष्टी सांगायच्या. कुठलंही संघटन हे विचारावर आधारित असतं. मी महाराष्ट्रातल्या काही दलित मुवमेंट असतील, काही विविध विचारसरणीच्या संघटना असतील, त्या संघटनांचा एक अभ्यास करून मला असं वाटतं की आपल्याला आपली दिशा निश्चित करायची असेल तर आपला विचार पक्का पाहिजे की आपण कुठल्या मार्गाने गेल्यानंतरच आपला हा लढा भविष्य काळामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्याच्यामुळे आपला विचार पक्का करायचा आहे आणि जो विचार घेईल तो विचार पुढे आचरणात आणण्यासाठी आयुष्यभर बांधील राहायचं. तरच तो विचार आपला प्रेरित होणार आहे आणि त्यासाठी कृतीची गरज आहे. आणि ही कृती ही दीर्घकालीन असावी लागणार आहे. त्या कृतीसाठी काही कार्यकर्त्यांचं बळ आवश्यक आहे. ते कार्यकर्ता म्हणून आपली काढण्याची जी जडणघडणची प्रक्रिया आहे ती एका संघटनेमध्येच होत असते. त्यासाठी संघटनेला इथून पुढे रन करत असताना काकांना माझी विनंती, संपर्क पण आहेत एका संघटनेचे पदाधिकारी, विविध पदाधिकारी असतील, तर संघटना रन करत असताना आपली कृतीशील कार्यक्रम हा ठरत असताना त्यामध्ये संघटनेच्या सभासदांना इन्व्हॉल्व करून जर घेतलं तरच तुमची संघटनेची कृती व्यवस्थित होऊ शकते. जर नेत्याने एखादा विषय ठरवला आणि त्यांनी जर आदेश दिला तो तेवढा पुरता तो इव्हेंट होईल, तो दीर्घकालीन चालणारी प्रोसेस नसती. त्याच्यामुळं सातत्याने तुमची ज्यावेळेस तुम्ही कृती करणार असता त्याचा संघटनेच्या सभासदांपुढे उहापोह झाला पाहिजे, त्याची चर्चा झाली पाहिजे आणि आपण हे का करतोय ह्याचं ग्राउंड लेवलपर्यंत त्याचा विचार पोचला पाहिजे. मुळातच संघटन करत असताना हे तालुका, जिल्हा, गाव इथपर्यंत कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व मिळालं तर त्या संघटनेविषयी त्याला आस्था लागत असते. मी या सगळ्या संघटनांविषयी जनरल बोलतोय, कुठल्याच संघटनेचं असं हे सांगत नाही, पण तो आवश्यक आहे. संघटनेचा विस्तार करत असताना आपण सुरुवातीला एक विचार केला पाहिजे की मी एखाद्या संघटनेचे एखाद्या व्यक्तीला पद देतोय तर ते पद लिगली देतोय का, त्याला त्याचे खरंच मी त्याचं कागदोपत्री त्याचा सदस्य करून घेतलंय का, त्याचं काय कॉन्ट्रीब्यूट केलंय का, त्याचं काय फी घेतली का, त्याला त्याचा पुरावा दिलाय का, ह्याही गोष्टींचा विचार करावा. कारण त्याला त्याशिवाय तुमच्या संघटनेविषयी आस्था वाटणार नाहीये. परत दुसरी गोष्ट असं आहे की माझं एक निदर्शनात आलं की प्रत्येक संघटनेचा अध्यक्ष हा ज्या संघटना स्थापन झाली ती संघटना मरेपर्यंत तो ह्यात अध्यक्ष राहतो. तो राहिला का, त्याचे कार्यकाल जर त्याची कार्यपद्धती चांगली असेल तर तो राहिला तर ठीक आहे, पण त्याची निवड प्रक्रिया दर 3 वर्षांनी 5 वर्षांनी व्हावी आणि त्या निवड प्रक्रियेमध्ये त्या सदस्यांना जर इन्व्हॉल्व करून घेतलं तर ते सदस्य त्याला दीर्घकालीन साथ देऊ शकतात. तोही विचार येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघटनांनी करणं गरजेचं आहे. कोणतीही योजना कार्यान्वित करण्यासाठी ज्या संघटनांना विचार आवश्यक आहे
तो विचार थोडासा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार म्हणून जर बुरखा पांघरलेला आणि त्या पुरोगामी विचाराच्या बुरख्याखाली बहुजन नावाचं एक मोठं शब्द वापरून असं माहोल तयार केला जातो. खरंच आपण बहुजनाच्या यादीमध्ये आहोत का? बहुजन म्हणून आपल्याला गिनलं जातं का? बहुजन म्हणून आपल्याला सत्तेचा वाटा दिला जातो का? ह्याचाही कुठंतरी विचार व्हावा. बहुजन नक्की काय आहे? बहुजन म्हणजे फक्त एमपॅक्टरच चालतो महाराष्ट्रात. मग ह्याच्या व्यतिरिक्त आपल्यासारख्या मायनॉरिटीतला जो समाज आहे त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळतं का? मग जर मिळत असेल तर मग आपला आतापर्यंत कुठले कुठले प्रश्न सुटले आणि जर मिळत नसेल तर का सुटले नाही? मग आपण कोणाबरोबर जावं, काय करावं, ह्या दृष्टिकोनातून थोडंसं जरा मला जे वाटतं ते माझं असं मत आहे, हे पुरोगामी नावाचा फक्त बुरखा आहे, त्याच्यातून आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून मी स्वतः वैयक्तिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक पदाधिकारी म्हणून कार्यरत असतो आणि मी हिंदुत्व विचारधारेने काम करत असतो. आमचं मुळातच संघाचं हिंदुत्व हे सर्व समावेशक आहे. ते कुठल्या जातीचं किंवा धर्माचं, मी धर्माचं पण सांगतो, धर्माचं सुद्धा प्रतिनिधित्व करत नाही, तर ती संपूर्ण भारतीय नागरिकांचं प्रतिनिधित्व करतं. या भूमीमध्ये जन्मलेल्या प्रत्येकाचा हक्क त्या हिंदुत्व या व्याख्येमध्ये आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही विचारधारा ती मान्य केलेली आहे आणि त्या विचारधारेवरच चालतो. आणि त्याच्यावर चालण्याचं पण माझा वैयक्तिक किंवा माझ्या समाजाचा स्वार्थ आहे की काही गोष्टी आम्ही काही पावलं पुढे चाललेलो आहोत. त्याच्यामुळं त्याच्यावर आपणही विचार करावा, जर आपल्याला ती योग्य वाटलं तर पुढे जा. दुसरा ह्याला जोडूनच विषय आहे की राजकारण. मी कधीही कोणाला कुठल्याही पक्षाचं काम करा किंवा करू नका असं म्हणणार नाहीये, पण ज्यावेळेस आपण ज्या पक्षामध्ये काम करत आहे त्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा प्रतिनिधींनी आपल्या समाजाचं काम करायला जर वाव दिला नाही तर आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आपण त्या पक्षाचं नक्की काम का करतो. कारण जर तसा जो त्या आरक्षणाचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांना हे पक्क माहिती होतं जर या अनुसूचित समाजाला आरक्षण दिलं तर काही मतदारसंघ महाराष्ट्रातले राखीव होतील आणि त्या तत्कालीन असणारे मराठा समाजाचं जे वर्चस्व होतं त्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक षडयंत्रपूर्वक आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवलं. हा माझा जाहीर आरोप आहे, म्हणजे मी जाहीर व्यासपीठाने म्हणतो की हे त्यांनी ठरवून केलेलं आहे. त्यांची जरी पुढे त्यांच्या मानसपुत्राने ओढली ते आपल्याला न्याय देऊ शकत नाही. हा तुमच्या प्रत्येकाचा संशोधनाचा विषय, तुम्हाला जसं वाटतं तसं. मला जे वाटतं ते मी तुम्हाला ठामपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही याच्यावर विचार करा आणि भविष्य काळामध्ये आपल्याला कुठली रणनीती अवलंबली असेल त्यातूनही माझी सगळ्यांना विनंती, जर तुमची स्वतःची वैयक्तिक ताकद असेल की पवार साहेबांना अडवून सांगायची की आमचा प्रश्न सोडवा, तर आम्ही स्वतः वैयक्तिक आणि सगळ्याच माझ्या विचारधारेला मानणारे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपल्याला समाजाचा प्रश्न सोडवायचा. आपल्याला कोणाच्याही नेत्याच्या मागे झेंडा घेऊन हिंडायचा नाही, तर आपल्याला समाजाचा झेंडा पक्का आम्ही धरलेला आहे, तोच आम्हाला पुढे घेऊन चालायचा आहे. हाही ह्या गोष्टीवर सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण अनेक पक्ष आहेत ते त्यांचे वैयक्तिक अजेंडे चालवत असतात. आपणही आपल्या समाजाचा अजेंडा चालवणं गरजेचं आहे, त्याच्यावरही विचार करावा. दुसरं, समाजाने हे संघटन करत असता किंवा कुठलेही सामाजिक प्रश्न सोडवत असताना आपलं अस्तित्व शोधलं पाहिजे की खरंच आपण मीडियामध्ये किती आपली मुलं काम करतात, ज्युडिशियल म्हणजे जे न्यायालयात काम करणारे आहेत म्हणजे किती लोक आहेत आपले, ते आपल्याबरोबर आहेत का, आपल्या संघटनांचे सदस्य आहेत का, ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जे प्रशासनात विविध अधिकारी आहेत, मग ते शिपायापासून ते कुठल्या एखाद्या टेबलचे मुख्य आहेत, त्या लोकांना आपण संघटनेमध्ये जोडले का? जोडलं आहे तर त्यांचं कॉन्ट्रीब्यूट काय आहे या संघटनेसाठी, समाजासाठी? कारण त्यांच्याकडे एक क्षमता आहे, त्यांच्याकडे एक बौद्धिक ताकद आहे. त्या क्षमतेचा जर वापर आपण जर नाही करू शकलो तर ही लोक आपल्याला काही कालांतराने आपल्या संघटनेपासून, संघटनेच्या एका कार्यपद्धतीपासून अलिप्त जातात. तर जरा मनाचं मोठेपण करून, माझं असं मत आहे, मग मी आलेल्या पोपटरावला म्हणलं मी खाली बसतो, त्यात कोण अधिकारी असतील तर वर बसवा, कारण त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळत असते. तर ह्याही क्षमतेचा वापर आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी करणं गरजेचं आहे. ज्या राजसत्ता असतात तर राजसत्तेशिवाय कुठलीही परिवर्तन होऊ शकत नाही. म्हणजे कुठलंही ध्येय जर गाठायचं असेल तर राजनीती ही आवश्यकच आहे. तर माझं असं मत आहे, ज्याची क्षमता आहे, ज्याची कुवत आहे, त्या सर्वांनीच येणाऱ्या काळामध्ये विविध पक्षातून, तुम्ही कुठल्याही पक्षातून जरी निवडणुका लढल्या तर त्या ग्रामपंचायतीचं थोडंसं वर जावं, आपली चर्चा होईल, जिल्हा परिषद लढावी, पंचायत समिती लढावी, बँका लढाव्यात आणि थोडंसं आपलं चर्चा होईल. ह्या दृष्टिकोनातून समाजाला वर सत्तेच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण.
त्याच्यावरही समाज बांधवांनी विचार करा. तुम्हाला मी एवढं सांगण्याचं कारणच असेल, तुम्ही त्या समाजाचे प्रतिनिधी आहात. आज तुम्ही जागृत आहात. समाज तसा पूर्णतः झोपलेला आहे. त्या समाजाला जागृत करण्याची आपली क्षमता आहे. आज मी इथं बोलतोय, प्रत्येकाने इथं येऊन बोललं पाहिजे, अशी क्षमता तुमची तयार झाली पाहिजे. त्यासाठी काही संघटना म्हणून आम्ही कृती कार्यक्रम द्यायला तयार आहोत. तुम्ही तुमच्या पातळीवर 20-25 लोकांचं, मला कारण मोठ्या सभा किंवा मिटिंग अपेक्षित नाहीत, पण 20-25 कार्यकर्ते जे समाजाचं काम करू इच्छितात प्रामाणिकपणे, राजकारण विरहित, त्यांना आपण 1-2-4 तास असे काही मुद्दे त्यांच्यापाशी देऊन त्यांना समाजाचं काम करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये भविष्यात त्यांचं स्वतःचं नेतृत्व त्या भागामध्ये डेव्हलप करण्यासाठी काही कृतीशील कार्यक्रम आपण देऊ शकतो आणि ते देण्यासाठी पण आपण सर्वजण प्रयत्न करूया. समाजाला काही हे आरक्षण संपलेलं म्हणजे समजलेलं नाही आणि ते असं भाषण करून किंवा तुम्हाला सांगून समजणार नाही. तर माझं त्याच्यावर एक मत असं झालेलं आहे. म्हणजे मी सगळ्याच आमची जी अभ्यास टीम आहे त्या अभ्यास टीममध्ये चर्चा केलेली की त्याचा आपण एक बुकलेट तयार करूया. एक 25-30 पानाचं बुकलेट तयार करूया. 20-25 रुपये त्याची किंमत ठेवूया आणि ते ज्यावेळेस कृती समिती म्हणून किंवा आता पुण्यातलं हुतात्मा स्मारक समूह आहे, हे स्मारक आपलं एक क्षत्रिय कार्यालय असल्यासारखं आहे की तिथं कंटिन्यू कोण नाही कोण असतं. तिथं ते पुस्तक ठेवूया आपण आणि ते समाजाच्या प्रत्येक घटकाला कळावं आणि इतर समाजालाही कळावं. कारण काही गोष्टी चुकीच्या होतात किंवा आतापर्यंत काय काय प्रोसेस झाली तेही त्यांना कळावं. असं एखादं बुकलेट का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काढून समाजापर्यंत जाणं आवश्यक आहे. तर त्याच्यावरही विचार व्हावा. त्याचं ही विचार करतीलच येणाऱ्या काळामध्ये. आणि आरक्षणासाठी राजकीय भूमिका घेण्यासाठी जर आपण वेगवेगळ्या पक्षात काम करत असाल तर मला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही तुमच्या ज्या राजकीय पक्षामध्ये काम करतात त्या पक्षाच्या नेत्यांना आपला मुद्दा पटवून सांगा आणि त्याला आपल्या विषयावर ठामपणे जाहीर भूमिका घ्यायला लावा. तरच ह्या विषयाची चर्चा होऊन आपल्याला यश मिळू शकतं. काही ताकद आपली काही अंशी खूप कमी आहे. ही ताकद वाढवायची असेल तर काही आपल्याला राजकीय पाठबळ हे आवश्यक आहे. कुणाला विरोध करणं, कुठल्या संघटनेच्या नेत्याला विरोध करणं हा आपला भाग नाही आहे. माझं असं मत आहे, कुठल्याही नेत्याने तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जर एखादा मेळावा घेतला, बैठक लावली, आंदोलन केलं तर आपण समाज बांधव म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. ते जर कुठं चुकत असतील तर आपण त्यांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. त्यांनी जर आपलं नाही ऐकलं तर आपण आपल्या पद्धतीने आपला हा शेवटपर्यंत लढा निस्वार्थपणे लढणार आहोत ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही